नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? आज मी गेली होती केळवा बीचला. आम्ही तिघीच गेलो होतो, लाडोस, काय आणि मी. तिचे पप्पा जरा बिझी होते, त्यांना वेळ नव्हता आम्हाला घेऊन जायला, सो आम्ही गेले. आता आम्ही आलेले आहोत केळवा बीच, म्हणजे केळवे स्टेशनला, केळवे रोडच्या प्लॅटफॉर्मवरती आहोत. काय बघा, काहीतरी बडबडते आहे. त्याच्यानंतर आम्ही ब्रिज क्रॉस केला. खूप थकायला नशिबी चालत होती, नाही तर माझी वाट लागली असती पूर्णपणे. मस्का लावत लावत केला पार आणि भेटली आम्हाला मस्त डमडममध्ये बसलो. बघा मस्तपैकी केळवे बीचला जायला निघालेली आपली स्वारी. शाळेतली पोरं सुटलेली आहेत. 12चा टायमिंग होता ना, त्यामुळे शाळा सुटली होती. सर्व मुलं आपल्या घरी जात होते आणि मी चालली होती केळव्याला. सो आता आपण बघूया पुढे काय होतंय. लाडूला तर पूर्णपणे झोप येत होती अक्षरशः, कशी ती झेमत होती अक्षरशः. तिला एक काय गोष्टी सांगत मी तिला गप्पा केल्या, म्हणजे झोपवण्यापासून थांबवलं की नको लाडू, थोडा वेळ. आणि बघा किती ऊन होतं. आणि आता बघा आम्ही केळव्याला येऊन पोचलेले आहोत. तुम्हाला मंदिर दिसेल शीतलादेवीचं. केळव्या बीचच्या बाजूलाच आहे, केळवे बीचच्या बाजूलाच मंदिर आहे शीतलादेवी देवीचं. आणि तिकडे समोरच आहे केळवे बीच. आता आलेलो आपण जिकडे नेहमी गाड्या थांबतात. आपण घेतलेली आहे ओटी आपल्या शीतला देवीसाठी, आणि इथे आम्ही चप्पल काढून घेतलेले आहेत आणि एंटर केलेले आहे मंदिरामध्ये. मंदिर इतकं सुंदर, एवढं प्रसन्न आणि असं मस्त वाटतं तिकडे, थंड असं, म्हणून नावच आहे शीतलाई. तेव्हा मंदिरामध्ये आम्ही एंटर झालेलो आहोत. लाईन होती थोडीशी, कारण शुक्रवार होता. सर्व तिकडच्या राहणाऱ्या लोकांची ती कुलदेवी आहे. सो ते लोक त्या दिवशी काहीतरी त्यांचं म्हणजे फॅमिलीला घेऊन काहीतरी गोडाधोडाचं असतं, ते सर्वांना वाटत वगैरे होते. आम्हालाही तिकडे गेल्यावर कळलं, मग थोडी गर्दी आहे आज. नाहीतर इतर वारी आम्ही जातो नेहमी, गर्दी नसते. आम्ही खूप वेळा जातो शीतला देवीला, असं नाही फर्स्ट टाईम गेलं, दरवेळी जातो आम्ही. महिन्यातून 2 वेळा तरी आम्ही जातोच केळव्याला. पण सध्या आता हिच्या पप्पाच्या कामाच्या शेड्यूलमुळे आम्हाला टाईम नाही भेटत आहे. तो आम्ही आता तिघींनीच जायचा विचार केला होता. आम्ही कोणालाही न सांगता गेलो होतो. आल्यानंतर आम्ही सरप्राईज दिला की आम्ही जाऊन आलो. हे बघा, ही मासे जे दिसत आहेत ते खूप प्राचीन आहेत. तेव्हापासून जेव्हा बांधले तेव्हापासून ते मासे आहेत. आय थिंक काहीतरी आहे त्याचा इतिहास, मला एवढं माहीत नाही. एवढं किती मस्त मंदिर आहे बघा. थोडं ऊन होतं म्हणून बसायला वगैरे बरं नव्हतं वाटत, नाही तर आम्ही थोडा वेळ तिथे बसतो गेलो की. हे बघा मासे बघा किती छान आहे. लोक कॉईन्स वगैरे टाकतात त्याच्यामध्ये, का माहीत का टाकतात ते माहीत नाही, पण टाकतात. आता आम्ही निघालो केळवे बीचकडे जाण्यासाठी. मेन बीचवरती जाण्यासाठी हा रूट आहे. पहिला वेगळा होता, आता वेगळा आहे, थोडं झाडाची लाईन. हे बघा बीचवरती येऊन ठोकले. पाणी खूप मध्ये होतं, तर आम्हाला तेवढं चालावं लागलं. माझी स्कायू तर इतकी एक्सायटेड झाली होती. लाडूचं एवढं पाण्याला थोडी ती घाबरते, पाण्यामध्ये येत नाही ती, म्हणून ती थोडी घाबरते. पण आमची स्काय खूप एन्जॉय करत होती, खूप. तिच्या पुढे क्लिप्स मी ॲड केलेले आहेत, तुम्ही बघा तिची मज्जा मस्ती. खूप एकटीने खूप एन्जॉय केलं असं मी तर बोलेल. लाडू आमची थोडीशी इनोसेंट आहे, म्हणजे असं तिला पटकन कुठल्या गोष्टीमध्ये रमायला खूप वेळ लागतो. पहिला ती स्टार्टिंगला थोडीशी नर्वस होते, असं आहे तिचं. स्कायूचं नाही, स्कायू एकदम बिंदास्त आहे. बीचवरती आलो आहे, पाण्याजवळ जातोच आहे. तुम्हाला पूर्ण पाण्यामध्ये आम्ही तिघीपैकी दोघीच दिसू. लाडू तिथे मातीतच खेळत होती, ती आमच्यामध्ये आलीच नाही. तुम्ही काय करायचे ते करा, मला मातीत खेळून. एक्स्ट्रा कपडे नेले होते म्हणून टेन्शन नाही तर फुल वाट लागली असती, कारण स्काय पूर्ण पाण्यामध्ये भिजली होती, पूर्ण वाळूने. बघा आता केळवे बीचला खूप थोडं डेव्हलप झालेलं आहे, म्हणजे बोट वगैरे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आता आलेल्या आहेत. सायकल रनिंग, मोटरसायकल, ATV बाईक्स बोला, घोडे, आणि पुन्हा खाण्यापिण्याची पण छान आता सोय झालेली आहे. पहिला फक्त पाणीपुरी हे ते वगैरे भेटायचं, पण आता सगळं काही भेटतंय. आणि सुरुवातीलाच असं मस्त वाटतं की ते स्टार्टिंगलाच असं लहान मुलांच्या खेळण्यापासून होती ना. एवढंच काही कॉस्टली आहे, थोडं खूपच जास्त कॉस्टली मी तर बोलेल, पण ठीक आहे, जाऊ दे. त्यांच्याकडे पण रोजगार नाही आहे, सो ते असं करत आहे. हे बघा इथे ती जरा टरकली आमची स्कायू. नंतर खूप पळत होती, वेड्यासारखी पळत होती नुसती. मज्जा वाटलं, म्हणजे मला असं खूप बरं वाटलं की मी आज एकटी दोघींना घेऊन विरारच नाही तर केळवेला सुद्धा जाऊ शकली.
माझ्यासाठी हा प्रवास थोडासा असं हे होता, थकाव, पण मी करून दाखवल्याचं मला खूप बरं वाटतं की माझ्या मुलींना मज्जा आली, हे मला बरं वाटलं. कारण घरात इतके बोर होतो, आम्ही तिघीच असतो दररोज, इतके बोर होतो आम्ही. त्यामुळे आज काहीतरी वेगळं करावं म्हणून मी सकाळपासूनच तयारीत होते आणि करायचंच, शेवटी जायचंच आहे मला. स्वतःहून एकटीनं गेली मी आणि आलो आम्ही मजा करून. हे बघा, लाडू फक्त बीचवरतीच आहे, मध्ये पाण्यामध्ये येतच नाही आहे. नंतर त्यानंतर आम्ही मस्त गोळा खाल्ला, थंडगार गोळा, एवढ्या उन्हामध्ये इतकं बरं वाटत होतं. स्काय तर पूर्ण कपड्यांवरती, तिचे कपडे चेंज केले जस्ट, आणि पुन्हा तिने व्हाईट टॉपवरती कलरफुल रंग ज्यूस पाडून ठेवला होता. लाडूवरला तरी मी स्कार्फ दिला होता की स्कार्फवर पडलं ते काय फरक नाही पडत, मग कपडे पुन्हा व्हाईटच आणि बरोबर व्हाईटच घालून नेलं होतं. गोळा खाल्ला. मग त्यानंतर आम्ही गेलो थोडंसं शेवपुरी वगैरे खायला. शेवपुरी पण एक नंबर होती. मला शेवपुरी वगैरे हे चाट असतात ना, ते गोडच आवडतात. काय काय लोकांना आंबट तिखट वगैरे, मला फक्त गोड आवडतात. मी शेवपुरी पाणीपुरी फक्त गोडच घेते, मला खूप आवडतं गोड. आम्ही हिला पण गोड घेतली होती, मला पण गोड घेतली होती, त्यामुळे छान लागते. नंतर आम्ही खूप काय काय घेतलं, मासे पण घेतले, सुकी मच्छी घेतली, ताडगोळे घेतले. हे बघा ताडगोळे किती मस्त होते. चला बाय, आता भेटूया आपण नेक्स्ट